जातो म्हणताना दिलेल्या मिठीत अख्खी भेट सामावलेली असते. कोणीतरी आपली वाट पाहतंय याचंही भान ठेवावं माणसानं. मंगळसूत्र असा धागा आहे, हे कुणाला मोकळं आयुष्य जगायला अधिकार देतं, तर कुणाचं जगणं हिरावून घेतं. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे म्हणे हा, पण ते घरच्यांना का पटत नसावं कुणास ठाऊक. बरं, त्यांनी निवडलेली व्यक्ती आपल्यासाठी जोडीदार म्हणून योग्य असतो असं त्यांना वाटतं का, ते त्यांनाच माहिती. सगळं व्यवस्थित पाहून दिलं आणि तरीही जर काही झालं तर मुलीला सासरी त्रास होत असेल, तर तो तिला चांगलं वागवत नसेल, तर तिच्या नशिबात होतं ते. अरे बाबा, तिचं नशीब चांगलं होतं, तिनं तिचा जोडीदार निवडला होता, तो चांगला होता तिच्यासाठी. पण तुम्ही तुमच्या बनावटी इज्जतीसाठी आणि स्वार्थी आणि आपलपोटी समाजासाठी तिचा घात केला. ती सगळं सहन करेल, पण तुम्हाला दोष देणार नाही. मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या, नेहमी हसत राहणाऱ्या मुलीच्या वाटेला रडवणारं कोणीतरी येतच. तुला अधिकार आहे रागवायचा, तुला अधिकार आहे मी चुकली तर मारायचा, तुला अधिकार आहे मला स्पर्श करायचा, कारण मी सर्वस्व तुझीच आहे. पण तुला अधिकार नाही मला अर्ध्यात सोडून जायचा. काय उपयोग आहे त्या जावयाच्या प्रॉपर्टी, गाडी, बंगल्याचा, जर त्या घरात तुमची मुलगीच सुखी नाही आहे. तिला पाहुणे पाहायला येणार ही वार्ता ऐकून हृदय माझं फाटलं होतं. तुला आयुष्यभर साथ देते रे म्हणणारं पाखरू माझं त्या दिवशी परक्या मुलासाठी नटलं होतं. आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जर माझे डोळे बोलत असतील की मी तुझ्यावर प्रेम करतो, तर माझ्या ओठांना स्पष्टीकरण विचारू नकोस. प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला जेव्हा गमवायच्या भीतीनं डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात पाणी त्याच व्यक्तीसाठी येतं ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलेलं असतं. पैसेवाला नकोच आहे मला, काळजी घेणारा जोडीदार हवा. आपण सोडायचं नाही हा एकमेकांना कधीच, नेहमी धरून ठेवायचा माझा हात तू. स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शानं जास्त सुखावते. चार चौघात होते ती डेट असते, लपून छपून होते ती भेट असते.